घडामोडींसाठी नमस्कार, मी प्रियंका लाठी. दुपारचे 12 वाजता आहेत. काय महत्त्वाच्या घडामोडी जगभर महाराष्ट्रामध्ये घडतायत ते सुद्धा पाहूयात. त्याची सुरुवात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवसेना उबाठाचे खासदार आणि आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मातोश्रीवर खलबत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज एकत्रित मोर्चा. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मनसे आणि ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरणार. राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विखेंना विरोध. कुणबी GR काढून विखेंनी फसवणूक केल्याचा आरोप. "10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? तुम्हाला OBC आरक्षण हवं असल्यास इतर सवलती आणि आरक्षण नको का?" भुजबळांचा थेट सवाल. तर सुशिक्षित लोकांकडून उत्तराची अपेक्षा. भुजबळांची मागणी. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. पत्रातून धनंजय मुंडेंची मागणी. सोलापूरच्या कुर्डू गावात सर्वपक्षीयांकडून बंदची हाक. मुरुम उत्खनन प्रकरण गुन्हे मागे घेण्याची मागणी. अजितदादांच्या व्हायरल व्हिडिओ कॉल नंतर वातावरण तापलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह माजी उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शिवसेना उबाठा आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये वाद. एल्फिस्टन पूल पाडकामाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक. बाधितांना याच ठिकाणी घरं देणार असं लिखित आश्वासन द्या. कालिदास कोळंबकरांची मागणी. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनची समोरासमोर धडक. अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. अपघाताच्या मुद्द्यावरून उड्डाणपुलावरून नागरिकांचा रास्ता रोको. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून राधाकृष्ण विखे पाटलांची उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येते. सरसकट मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी विखे पाटलांची नियुक्ती. मात्र कुणबीचा GR काढून फसवणूक केली. कुणबी नव्हे तर सरसकट मराठा म्हणून आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करा. आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीमधून आरक्षण घेण्यासाठी इच्छुक नसल्याचं म्हणण्यात येत आहे. शाहू महाराजांनी 1902 मध्ये मराठा म्हणून दिलेलं आरक्षण आम्हाला हवंय अशी मागणी करण्यात येते. राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षणविषयी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन आदेश काढलाय त्याहून राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ चालू आहे. पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आमचं जे आंदोलन होतं हे सरसकट मराठा समाजाला आरक्षणासाठी होतं. आणि जो काही शासन आदेश विखे पाटलांनी काढलाय तो ज्यांची कुणबी वंशावळ असेल, कुणबी पुरावे असतील, कुणबी रक्ताचं नातेवाईक असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 1967च्या पुराव्याप्रमाणे. आणि त्या शासनाद्यामध्ये स्पष्ट वाचामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 टाकून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनमध्ये जर अशा पद्धतीने तुमच्याकडे पुरावे असतील तर अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये 83 क्रमांकाचा कुणबी जातीचा प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल. माझा विखे पाटलाला प्रश्न आहे की आमचं आंदोलन हे सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं. तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय, पण मराठ्यांचं काय, मराठ्यांचं आरक्षणाचं काय आणि मराठ्याची जी मागणी आहे करोडो
आणि आता थेट जाणार आहोत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, विखेंना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होते, काय अपडेट? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज आहे ते कुणबीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजते। काही मराठा समाजाच्या आंदोलकांनी याबाबत आपले तीव्र नाराजी आहे ते व्यक्त केलेले आहे। कुणबीमध्ये न जाता आपल्याला सरसकट मराठा म्हणून आरक्षण मिळावं, SC-BC मधनं जे आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं आहे तेच आरक्षण कायम राहावं अशा पद्धतीची अपेक्षा इथला मराठा समाज करताना पाहायला मिळते। राजश्री शाहू महाराज यांनी सुद्धा मराठा म्हणूनच आहे ते आरक्षण 1902 साली दिलं होतं, त्यामुळे तेच आरक्षण कायम राहावं अशा पद्धतीची मागणी आहे ते करताना पाहायला मिळतात। मात्र विखे पाटील आहे ते जरांगे पाटील यांना हाताशी धरून कुणबीचे दाखले देत आहेत आणि कुणबी म्हणून जाण्यासाठी मराठा समाज इच्छुक नाही, तो OBC-मध्ये मोडतो। आमचा जो मागणी आहे किंवा आमची जी अपेक्षा आहे ती सरसकट मराठा म्हणूनच विशेष वेगळा प्रवर्ग काढून आहे ते आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे। मात्र विखे पाटील ती मागणी पूर्ण करताना दिसून येत नाही, त्यामुळे त्यांची या समितीवरून हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आहे ते सगळा मराठा समाज आहे तो पश्चिम महाराष्ट्राला करताना पाहायला मिळतोय। कुणबी ही जात वेगळी आहे आणि मराठाची मागणी आहे ती वेगळी आहे आणि त्या अनुषंगानं आहे ती ही मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी चंद्रकांत दादा उपसमितीचे अध्यक्ष होते, त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करा, अन्यथा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना या समितीच्या उपाध्यक्षपदी अध्यक्षपदी नेमा उपसमितीच्या अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षा इथला मराठा समाज आता करताना पाहायला मिळते। त्यामुळे कुणबी आणि मराठा अशा पद्धतीचा नवा वाद आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होताना दिसून येते। यावरती आता सरकार काय तोडगा काढणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कुणबीमध्ये जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इच्छुक नसला। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय, या संभ्रमाला जबाबदार तुम्ही सुद्धा तितकेच आहात। म्हणून मला सांगायचं आहे, विखे पाटील साहेब 50%च्या आत OBC मधून फक्त मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठे शांत बसणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। एक मराठा लाख मराठा। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। शिंदे समितीनं शोधलेल्या लाखो नोंदींमध्ये प्रशासनानं भोंगळ कारभार केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोडी लिपीतील नोंद मराठीमध्ये करताना गावांची नावं बदलली गेली असंही सांगितलं जात आहे। करवीर तालुक्यातील गिरगाव गावाच्या नावानं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली यादी कुरडू गावची आहे आणि त्यामुळे गिरगाव गावातील नोंदी गेल्या कुठे असा सवाल उपस्थित होतोय। शिवाय कुरडू गावाला सुद्धा याचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल मराठा आंदोलक रुपेश पाटील यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, शिंदे समितीनं ज्या काही नोंदी शोधल्या होत्या त्यामध्ये प्रशासनानं भोंगळ कारभार केल्याचा आरोप होतोय, काय अपडेट? प्राजक्त आपल्याला माहित आहे की मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी आहे ते शोधण्याची मागणी केली होती, त्यानुसार सरकारनं आहे ते शिंदे समिती नेमली होती। या शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याचं काम दिलं होतं। या मोडी लिपीतल्या प्रामुख्याने नोंदी होत्या आणि त्यामुळे त्याचं भाषांतर करून आहे ते शोधण्याचं काम दिलं होतं। मात्र हे भाषांतर करत असताना गावांची नावं आहे ती बदलली गेलेली आहेत, त्यामुळे गिरगाव तालुक्यात करवीर तालुक्यातलं गिरगाव नावाचं एक जे गाव आहे त्या गावाच्या यादीला आहे ते कुरडू नावाची यादी जोडलेली आहे। संकेतस्थळावरती कुरडू नावाची यादी आहे ती उपलब्ध झालेली, वर नाव बदललेले आतली जी नावं आहेत ती सगळी हे कुरडू गावची आहेत, त्यामुळे गिरगाव गावातल्या ग्रामस्थांना कुणबीचा लाभ मिळाला नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो मराठा आंदोलक रुपेश पाटील करताना पाहायला मिळतात। त्यांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो आता समोर काढलेला आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणता येईल? न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या वतीने 56 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख सापडल्या। खरं तर 1881 सालच्या गॅझेटमध्ये कोल्हापूरमध्ये 3 लाख कुणबी असल्याची नोंद आहे, पण सापडल्या मात्र 1.5 लाख। तर बाकीच्या 1.5 लाख कुठं गायब झाल्या त्याचा हा आजचा खरं तर हा प्रश्न समोर येतोय। गिरगाव नावाच्या गावाची यादी कुरडू नावाच्या लोकांच्या नावानं प्रसिद्ध केलेली होती। गिरगावमधली लोक म्हणायला लागलीत की सेरे आणि साठे नावाची माणसं आमच्या गावामध्ये नाहीत, ही मोडीचं ट्रान्सलेटर मराठीमध्ये होतं। आम्ही परत मोडीची कागदपत्र तपासून घेतली असता त्यामध्ये सेरे नसून ढेरे असल्याचं स्पष्ट झालं आणि हे ढेरे आणि साठे नावाची माणसं कुरडू गावामध्ये आहेत। म्हणजे कुरडू गावच्या 81 लोकांची यादी आमच्याकडे आहे, ती गिरगाव नावानं आजपर्यंत फिरायला लागलेली। 2 वर्षात कुरडू गावातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी कुणबीच्या मार्फत OBCचं आरक्षण मिळालं असतं, पण या प्रशासनातल्या या काही चुकीच्या कारभारामुळं किंवा या षडयंत्रामुळं या लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर गिरगाव गावची यादी जी आहे ती लपवून ठेवलेली आहे। गिरगाव हे सैनिकी परंपरेतलं गाव आहे, 1857ला बंड केलेलं गाव आहे।
या कोल्हापूर संस्थानाची इमानदार असणारं गाव आहे. रैतावरी म्हणून तिथं गावातनं गवताच्या गाड्या घेऊन इथं कोल्हापुरात येणारी लोक आहेत. इथल्या कुणबी लोकांच्या याद्या कुठं दडपलेल्या आहेत. फक्त हे कोल्हापूरचा आणि गिरगावचा विषय नसून राज्यभरामध्ये ज्या लोकांच्या गावांची नावं आलेली नाहीत किंवा त्यांची नावं त्या गावातल्या यादीमध्ये जुळत नाहीत, आपले संदर्भ सापडत नाहीत, तर हे हमखास इतर गावाच्या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो की परत एकदा तुम्ही मोठ्या बरं. प्रमाणावर या याद्या तपासल्या पाहिजे. यासाठी एकाच मुडी तज्ज्ञावर न विसंबून राहता मुडी तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही यादी समोर आणावी. खरं ठीक तर आहे. कुणबी तर दोषींवर नेमकी कारवाई होते का आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर वेळोवेळी